दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि परवडणारी आरोग्य सेवा यांचा मेळ म्हणजे नाशिकचं किम्स मानवता हॉस्पिटल होय. या हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया, हृदयरोगशास्त्र आणि माता बाल संगोपनासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मातृत्वाचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि स्ट्रेस फ्री करण्यासाठी अत्याधुनिक LDRP सूटचे उद्घाटन नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. किम्स मानवता हॉस्पिटलच्या किम्स कडल्स मदर अँड चाइल्ड युनिटमध्ये अत्याधुनिक LDRP म्हणजेच लेबर डिलिव्हरी रिकव्हरी पोस्टपार्टम या सूटचे उद्घाटन करण्यात आले. डिलिव्हरी प्रक्रियेदरम्यान सामान्यतः रुग्णाला वेगवेगळ्या टप्प्यांसाठी विविध विभागांमध्ये हलवावं लागतं. मात्र LDRP सूटमुळे लेबर डिलिव्हरी रिकव्हरी आणि पोस्टपार्टम या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. तर यावेळी उपस्थित महापौर हिमगौरी आडके यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. खरे तर आज खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हणावं लागेल. किम्समध्ये आपण आता खूप वैविध्यपूर्ण अशा सर्व्हिसेस मातेसाठी देतो आहोत. आपण पाहतो की जीवन प्रवासामध्ये बाळ होणं ही अतिशय खूप महत्त्वाची आणि जीवनाला कलाटणी देणारं एक संस्कार आहे आपल्या संस्कृतीमध्ये. लग्न झाल्यानंतर खरं तर जे आपलं दाम्पत्य आहे नवविवाहित, त्यानंतर त्यांची जी पुढची जर्नी सुरू होते ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात एक प्राण येतो आणि तो म्हणजे त्यांच्या बाळाच्या स्वरूपात असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्याच प्रेग्नन्सीज ज्या आहेत त्या बऱ्यापैकी प्रेशियस झालेल्या आहेत. आपण पाहतो आहोत की जे दाम्पत्य आहे, आई होणारं किंवा त्यांची जबाबदारी घेणारं, लग्न झाल्यानंतर खूप विचार केल्यानंतर आजकाल कपल्स हा निर्णय घेतात आणि तो घेतल्यानंतर मात्र त्यांना खूप चांगली सुविधा ही कुठे असेल याच्यासाठी एक सर्च ऑपरेशन सुरू होतं. तर मला असं वाटतं नाशिकमधलं अतिशय अग्रगण्य असं नाव आणि आता विभाग जो झालाय तो किम्स आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित झाले असून भीती न बाळगता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मातृत्वाचा प्रवास अधिक सुरक्षित बनवा असं आवाहन स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रणिता सांघवी यांनी केली आहे. आमच्या किम्स कडल्स जे किम्स मानवता हॉस्पिटलचं मदर अँड चाइल्ड युनिट आहे त्याच्यामध्ये आज LDRP सूटचं उद्घाटन होत आहे. तर LDRP सूट ही एक जी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये साधारणतः जेव्हा पेशंट ॲडमिट होतं ते रूममध्ये ॲडमिट होतं, त्याच्यानंतर जेव्हा तिला प्रसूतीच्या कळा यायला लागतात ते रिकव्हरी एरियामध्ये ॲडमिट होतं, त्याच्यानंतर डिलेव्हरीसाठी तिला डिलेव्हरी रूममध्ये नेलं जातं, परत डिलेव्हरी झाला तर रिकव्हरीमध्ये येते आणि त्याच्यानंतर बाळ व आई रूममध्ये शिफ्ट होतात. तर ह्या सगळ्या जे रूम किंवा डिलिव्हरी रूम किंवा रिकव्हरी याच्यामध्ये ज्या काही सुविधा असतात त्या ह्या LDRP सूटमध्ये एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे पेशंटला शिफ्ट व्हायची गरज पडत नाही. तिला कम्फर्टेबल, पेशंट कम्फर्टेबल राहते, सपोर्टिव्ह राहते आणि त्याच्यामुळे ती तिचा स्ट्रेस कमी होतो, तिच्या फॅमिलीचा स्ट्रेस कमी होतो. त्याच्यामुळे तिचा पेन टॉलरन्स वाढतो, तिचं पेशन्स वाढतं आणि त्याच्यामुळे तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. तर हॉस्पिटलच्या वतीने आम्ही दर महिन्याला एक मोमेंट्स ऑफ मदरहूड प्रोग्राम घेत असतो. आम्ही बघतो की म्हणजे प्रेग्नंट स्त्रियांना बरेच प्रश्न असतात, शंका असतात आणि त्यांचे आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे त्यांचे जे प्रश्न असतात ते अनुत्तरित राहतात. बऱ्याचदा ते गुगलवर सर्च करतात आणि अजून गोंधळून जातात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना प्रॉपर मिळत नाही. त्याच्यासाठी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, त्यांचा गोंधळ कमी करण्यासाठी आणि त्यांचा जो मातृत्वाचा प्रवास आहे तो सुखद बनवण्यासाठी, त्यांच्यासाठी व त्यांच्या बाळासाठी सुखरूप बनवण्यासाठी हा मोमेंट्स ऑफ मदरहूड प्रोग्राम आम्ही दर महिन्याला हॉस्पिटलमध्ये घेतो. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नगरकर, डायरेक्टर डॉक्टर प्रार्थना नगरकर, डॉक्टर निलेश सिंग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर प्रणिता सांघवी,
डॉक्टर अश्विनी पवार, डॉक्टर सोनाली म्हात्रे आदी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.